हे काय आम्ही उडण खटोळ्यामध्ये बसवणार आहे. मग माग 21 किलो. त्याच्यानंतर काच आहे. प्रेम आहे. गुड मॉर्निंग गाईस, आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. करोगे नाही आम्हाला. गुड मॉर्निंग हरिद्वार. सो गाईस आम्ही हरिद्वारमध्ये आहे. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल. कालच्या ब्लॉगला मी खूप प्रेम दिलं आहे तुम्ही, त्यासाठी खूप धन्यवाद. काल जे ॲटोवाल्यांनी सोडलं होतं आम्हाला, त्यांनीच आम्हाला गाईड केलं आहे. सो तेच येणार आहे आम्हाला घ्यासाठी. सो आज आम्ही देवदर्शन करणार आहे. जे हरिद्वारमध्ये प्रसिद्ध देवस्थान वगैरे आहे ते सगळे घुमणार आहे आम्ही. सो तुमचं पण दर्शन होणार त्याच्यामध्ये. सो मित्रांनो, सो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो. असं फक्त नाश्ता करायचं बाकी आहे. नाश्ता करणार होता आम्ही. संजय सर पण रेडी झालो आहे, अनन्यताई पण रेडी झालो आहे आणि मी पण रेडी झालो आहे. सो मित्रांनो, आता जातो आम्ही दर्शनाला. चला जाऊया. चला लिफ्ट आली आहे. या की अंदर. हे गाईस आता आम्ही नाश्ता करायला जात आहे. आणि बघा ना, हा ना आपल्या रोहिणीताईच आउटफिट. हो, असं वाटते की ते स्कूल मधलं लहान लेकरू. इकडे बघ. वाव, हे शूज छान आहे रे. तर काहीच नाश्ता करायला जाते आता. नाही, छान दिसत आहे रे. मजा घेत हवा. नाही छान दिसत आहे ती. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा काही रोहिणीताई कशी दिसत आहे. गाईस आता हॉटेलमध्ये आलो आहे आणि पप्पाना बघा ब्लॅक दाढी केली आहे. गाईस बघा किती छान दिसत आहे पप्पा. अजय सर बसून आहे. रोहिणीताई पप्पानी डोसा बनवला आहे. रोहिणीताई पावभाजी ऑर्डर केली आहे. चला गाईस, नाश्ता वगैरे झाला आहे. डे 9 मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज डे 9 आहे. सो ॲटो आला आहे गाईस. आम्ही जो काल जे आले होते सोडवायला तेच आले होते आम्हाला सोडवायसाठी. सो आता आम्ही बसतो आणि जातो दर्शनासाठी. मी जाऊ बसत आहे. कोण बसते. मैं आगे आ जाओ. चलो चला गई, चलूया. अभी ये सीधा ही जाएगा. हाँ नहीं राइट. पालखी वाली से. हे गाईस बघा, हे तुम्ही बघत असेल, हे पार्वतीचं माहेर आहे, भोलेनाथचं सासर. आणि बघा स्टॅच्यू पण बघा किती भारी आहे गाईस. तो पार्वतीचं माहेर आहे गाईस आणि भोलेनाथचं सासर. त्या काळामधलं ते कसं असेल विचार करते. हा मम्मी, शंकरजीचं तिनं मराठी सांगितलं का. बघ ना किती भारी मंदिर आहे. गाईस तुम्ही बघत असेल प्राचीन मंदिर. इथं सगळे आहे. शीतला माता, काली माता, दुर्गा माता आणि जन्मस्थान आहे. आणि त्या टाईमचं कसं होतं माहिती आहे का, म्हणजे आता काय त्या काळातली गोष्ट सांगू पण नाही शकतो. त्या काळामध्ये आपण होतो पण नाही. हे त्यांचे देवस्थान आहे आणि इथं त्यांचे रूप आहे. असे सगळेजण समोर गेल्याने चालू गेलं.
चितला माता मंदिर पाशी आता आलो आहे. नमस्कार सर. थंड आहे पाणी. हे बघा गाईस, गंगा नदी. थंड पाणी आहे आनंद. ते आहे ना थंड. गाईस मासे बघा किती जास्त आहे. अरे बाप रे बाप. हे गाईस बघा कितीतरी वर्षापूर्वीचं झाड आहे. मी बघत असेल 100 वर्ष ना. त्याच्या पण जास्त वाटत आहे बा. कितीतरी म्हणजे वर्षापूर्वीचं झाड आहे गाईस. आपण विचार पण नाही करू शकतो. आम्ही तर फक्त 100 वर्ष म्हणतोय, त्याच्यावरून पण दुप्पट वर्ष झाले असेल. किती जुनं झाड असेल तो हे वाला. काय हे त्या मंदिराचं तर दर्शन झालं. आता दुसऱ्या मंदिरामध्ये जातो आता मी दर्शन करण्यासाठी. हाय. आजपर्यंत आपण शंकर भगवानची मूर्तीचे फक्त व्हिडिओ, पिक्चर, फोटोतच बघित होतो. पण आज आम्ही प्रत्यक्षात बघितलं, प्रत्यक्षात दर्शन झालं. एवढं भारी वाटतंय ना, है ना. चल मेरे भाई. अरे कितनी बार बोला राम नहीं पीना. अरे सीन काय भारी आलाय माग तुमच्या. त्यांची दोघांची मस्त सर आहे बघा. मी इथं मस्त मँगो आईस्क्रीम घेतली आहे. बघा मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे का इथे शंकरची. कशी आहे ना. शंकरजीच्या मूर्तीपाशी आलो आहे. बघा किती मोठी मूर्ती आहे गाईस शंकरजीची. खूप मोठी आहे, खूप म्हणजे खूप मोठी. बघा आम्हाला स्टेशनवरून दिसत होती एवढी मोठी आहे मूर्ती शंकरजीची. आणि बघा अनन्या ताई एवढीशी दिसते त्या मूर्तीच्या समोर. गाईस तुम्ही भोलेनाथची मूर्ती बघितली असेल, किती मोठी मूर्ती आहे शंकरजीची. सो गाईस आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे जातो, दुसऱ्या ठिकाणी जातो. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव. भैया ब्लॉगिंग कर रहे हैं. हाँ जी. तर गाईस आणि हा पूल बघा ना गाईस. इकडे पूलच पूल आहे गाईस हरिद्वारमध्ये बघा की. आणि तिकडलं जे पाणी आहे गाईस खूप स्वच्छ आहे. बघा बरं पाणी दिसत असेल, खूप स्वच्छ. काय हे बघा रुद्राक्ष आणा बनते ॲक्च्युली. हे फळ असते ॲक्च्युली रुद्राक्षाचं. आणि आणा बनते रुद्राक्ष. तुम्ही बघत असेल बघा. हा
तोरी कलाई ना छोड़ेंगे। अब बता तो आज ना तो गुजरा है। गाईच आता आम्ही आलोय पावनधामला, शीश महलला. तो आता अंदर चाललो आहे. बघा गाईस, गणपती बाप्पा, देवी माता वगैरे सगळेच जण आहेत. हनुमानजी. मी म्हणलो होतो ना जे मंदिर हे काचेचं. बघा गाईस, हे आहे शीश महल. बघा की किती भारी आहे. राधाकृष्ण. महावीर जी. भगवान पार्श्वनाथ. गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर काच आहे. पार्टिशन मध्ये काच लागतो. वेळेस किती मूर्ती आहे बघितलं तर एकच मूर्ती आहे हनुमानजीची. पण बघा हे काचच तसं आहे गाईस. याला शीशमहल बोलतात. शीशमहलची ही खासियत आहे गाईस. बघा इथं तुम्हाला हनुमानजी दिसत असेल आणि बघा ह्या साईडला नाही दिसत असेल. किती वेळा दिसते? मी एकच मूर्ती किती वेळा दिसत असेल ना? वेळा दिसते. ही खासियत आहे शीशमहलची. बघा बघा आपली नजर जाईल तिथपर्यंत आहे ना. अच्छा, अरे बापरे. बघा गाईस, शीशमहलची ही आहे खासियत. बघा बापरे बाप किती मोठी आहे. माझी हात पण बघ नाही किती दिसत. म्हणजे आपण किती यावर येते बघ ना. आपलं पण नंबर उला काढते का ना. वा शीशमहल किती मोठा आहे गाईस. शीशमहल. ए बाबा ट्रिपल रोल पप्पा. 1 2 3 and 4. अजय सर बघा की तुमचा ट्रिपल रोल दाखवतो. 1 2 कुठे गेले. हाँ तीसरा. ओरिजिनल कोण आहे? क्या बता कौन है? अरे कृष्ण भगवान आणि ते अर्जुन भगवान. अच्छा, आणि वरे हनुमानजी रथमध्ये बसून होते. म्हणजे नॉर्मल शंकरजी आणि रूप धारण केलेले ते वाले. बापरे. गाईस जिथं गेलो तिथं आम्हीच दिसत आहे. म्हणजे डबल रोल डबल रोल डबल रोल. शीशमहल बोलतात त्यांना. बघा बॅक साईडला पण असेल मीच आहे. आणि ही शीशमहलमध्ये ही पण आहे. शंकरजी आणि इथं खोलायचं. ब्रह्मा विष्णू महेश. बघा इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे इथं. आणि बघा ह्या साईडला फक्त ते दिसणार बरोबर. हे एकच मूर्ती आहे. आणि ह्या साईडला बघा देवी माताची मूर्ती आहे. बघा काहीच कसं म्हणजे कसं शक्य आहे. याला बोलतात शीशमहल. अब हमारे इश्क का कुछ और ही अंदाज है. उसको मुझ पर नाज है और मुझको उस पर नाज है.
राम दरबार. बघा गाईस ते वर काहीतरी चालू वाटते ते ऑटोमॅटिकच आहे ते सगळे स्टॅच्यू आहे. बघा गाईस हा दगड आहे तो राम सेतूवाला जो पाण्यावर तरंगते. 21 किलो 800 ग्राम. अच्छा 21 किलो 800 ग्रामचा आहे. हाच हा दगड आहे गाईस जो पाण्यावर उभा असतो राम सेतूवाला. गाईस हा दगड आहे आणि पप्पा पाण्यावर उभा आहे तो बघा की पाण्यावर. किती वर्षापूर्वीचा असेल पप्पा? अजय सर खूप वर्ष झाले असेल ना गाईस. कितीतरी वर्षापूर्वीचा दगड असेल गाईस तो. आता पण तो आहे बघा की. हा राम सेतूचा दगड आहे. राम सेतूचा बघा गाईस. आता बरे आलो आहे. एवढं पाहायला अच्छा हे 5 पांडव. हां जोरात बोल थोडं. काय? अच्छा वस्त्र. मग त्यावेळेस आला मग आपला कृष्णानं वाचवलं मग आहे ना. हां साडी पुरवतो. अच्छा म्हणजे कृष्णाजीनं वाचवलं होतं यांना आहे ना. बघू शकतात गाईस तुम्ही इथं हे 5 पांडव होते आणि यांना श्राप दिला होता मग. नाही 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 ती हे होती द्यायची बायको होती. अच्छा अच्छा हां का. हे दही आणि थोडे अच्छा दहीहंडी फोडत आहे माखन दिलं. त्याला होता. अच्छा मग तेव्हा बजरंगबली ते आपली- पर्वतावर गेला होता हा, हा, मेडिसिन घ्यायसाठी ना. हा, ती घुटी- ॲक्च्युली कुठे घ्यायचं? जडीबुटी तेच मेडिसिन घ्यायसाठी ना. वाव अमृतचे 5 अच्छा हे आहे का. इथून हे अमृतचं पिढी आहे बरं आहे ना. हे आहे अमृतचं हे सामनाचं हे समुद्र मंथन. समुद्र मंथन. कराते हुए. माखन खातानी बघ कृष्णा. चला गाईस आता आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊ. हे नको इथलं काय रिक्षा. चला निघूया. ती हरिद्वार मध्ये आपल्याला गंगा दिसती. ती पूर्ण गंगा शंकरजीच्या म्हणजे केसातून निघाली होती जटामधून. बघा गाईस तुम्ही बघत असेल जे शंकरजीच्या ते जटामधून निघाली होती ती गंगा नदी. बघा गाईस गुफा. कपिल मुनी के इथून आले वरे आलो आता काहीच. आता आम्ही बघा शंकरजी गंगा नदी त्यांच्या जट. हे आपण चाललोय बाबा अमरनाथ. बाबा अमरनाथकडे चालतो. रात नाही जाई त्याचं पोहोचलो. या चला गाईस आता पवित्र गुफा म्हणजे अमरनाथ. अमरनाथला पोहोचलो आहे. बर्फाची मूर्ती. अच्छा अमरनाथला तीच मूर्ती. अमरनाथला हीच मूर्ती आहे. तीच ना बर्फाची. अच्छा हे आपण महावैष्णो देवीला होतो. हे पानगंगा. बघा गाईस बद्रीनाथ. बद्री इथं आलंय बद्रीनाथ देव. हे बद्रीनाथ आहे बघा. इथे गाईस आता केदारनाथ आलाय बघा शंकरजी. हे वैष्णोदेवी दर्शन गुफा. महावैष्णो देवी दर्शन आपण करून पण आलो. 4 धाम झाले आपल्या पप्पा. 4 धाम इथंच झाले आता आमचे. गुफा बघा ना गाईस कशी बनवली असेल ही. कशी बनवली असेल गुफा.
गाईस गुफामधलं दर्शन. हा वैष्णवी देवी. माता वैष्णवी देवीचं दर्शन इथंच झालं आहे. आम्ही तर करूनच आलो होतो, परत झालं आहे आमचं. आणि भैरवनाथ धड आहे का? धड नाही. पहिले तिची दर्शन करून घ्यायचं. गल, शुक्र, बुध, चंद्र, सूर्य, बुध, शुक्र. चार धाम झाले. कसं वाटतंय? मस्त वाटते. महावैष्णवी देवी आपण तिकडे तरी केली तर तिकडे पण केली. आणि चार धाम बद्रीनाथ, केदारनाथ ते पण झालं. आणि काय रे महादेव भैरव बाबा. केदारनाथ. आता दुसरीकडे जाऊ गाईस. दुसऱ्या मंदिराकडे जाणार आहे आता आम्ही. शिव ऑटोवाल्याला घेऊन ये. हो बाप्पा. 2 सेकंद की अजून एक. गाईस आता आम्ही आलो आहे भारत माता मंदिर. गाईस आता अजय सर असून मी पपडी चाट खासाठी आलो आहे. खूप भूक लागली वाटते अजय सरला. चला गाईस पपडी चाट खाऊया. बघा हे आमच्या मागे मागे आले आता हे शेवपुरी. गाईस आता आम्ही मानसा देवी ह्या मंदिराकडे चाललो आहे आता. आणि रात्रीची आरती करायची आम्हाला. तर आम्ही हरकी पोडीला जाणार आरतीसाठी. आरती इकडेच राहणार त्यामुळे. आणि खरं काय दिवसभरामध्ये खूप घुमलो आम्ही. खूप म्हणजे खूप घुमलो आहे. आणि हे बघा काय करत अजय सर काय घेत आहे? आम्ही घेत आहोत कासव. भारी दिसते याच्यावर. जय सर, अनन्याताई, रोहिणीताई वगैरे सगळेजण समोर गेले. पप्पा पण गेले समोर. आणि मी आता आईला घेऊन जातो आहे समोर. तिला थोडं दमली होती मम्मी सो त्यामुळे. सो तिला घेऊन चाललो आहे. तिला थोडासा त्रास होते वरी सांगायसाठी. त्यामुळे तिला घेऊन चाललो आहे. आता मानसा देवीकडे चाललो आहे. आता मानसा देवी नाही, मानसा देवीकडे दर्शन करायला चाललो आहे. हे बघा ताईनं रोपवेची तिकीट काढली आहे. दाखव का ते बघा काहीच. ही रोपवेची तिकीट काढली आहे आमची 6 जणांची. रोपवेची तिकीट का 6 जण आहे ना आपण. आता रोपवेनं आम्ही जाणार आहे वरे. काय काय लेकर चालण्यात अजून. वाव. हे काही आम्ही उडण खटोळ्यामध्ये बसवणार आहे. उडण खटोळा हा मम्मी त्याला काय म्हणते पप्पा? काय तेच म्हणते उडण खटोळा. रोपवेअर म्हणते त्याला. मी बरे चाललो आहे. वाव भारी वाटतं पप्पा.
मनसा देवी. हे काही दर्शन तर झालंय आमचं. सो आता आम्ही खाली जातो. काय आता रोप वेच्या लाईन मध्ये लागलो आता आम्ही. एवढं आहे की सरसकट रस्ता. आज मैं ऊपर आसमान नीचे. मम्मीनं तर मी हा फोटो घेतलाय बघा. मम्मी बोलली की खूप आवडला होता मम्मीला फोटो. बघा डोळे बंद करतो परत उघडतो. पॅक करके तो भैया. हे आम्ही रुद्राक्ष घेतलाय. एक अजय सर साठी घेतले. अजय सरला पाहिजे होते आणि मी घेतलाय. मला पण पाहिजे होतं. मस्त आहे. ते समोर गेले जाऊया त्यांच्या. गाईज आम्ही रुद्राक्ष घेतलाय. मला पाहिजे होतं आणि अजय सरना पण घेतलाय. आणि या रुद्राक्षाला एवढा जास्त मान असतो इकडं. खूप जास्त मान असतो. तो आम्ही रुद्राक्ष घेतलाय. आता आम्ही समोर आता चाललो आहे आरतीसाठी. जी मेन फेमस इकडली आरती असते. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही ऋषिकेशची आरती बघितली असेल. आज हरिद्वारची तुम्हाला आरती दाखवणार की इकडली आरती कशी असते म्हणून. तर बघा इकडलं मार्केट वगैरे खूप छान आहे. इथं मार्केटिंग करायला खूप मजा येते. गाईज बघा बघा गाईज गुलाबजामुन गरमागरम आहे. गुलाबजामुन खूप दिवसानंतर खाते गुलाबजामुन. आणि एवढा मोठा हे प्युअर गोवा ना. जबरदस्त आहे. ओके कसला गुलाबजामुन आहे. आता सायंकाळ व्हासाठी आली आहे. सो आता रात्रीचा व्ह्यू आता खूप मस्त मजा येणार. रात्रीचा व्ह्यू बघासाठी लाईट्स वगैरे लागतात. सो आता आणि आता पूजा पण राहणार. सो बघा बोल की. आणि हे इकडे ओ टेडी बेअर. चलो खडकी पोळीला गेलो होतो. खडकी पोळी म्हणजे तिथं जे असतात ना त्यावरची आरती वगैरे तिकडे गेलो होतो. आरती वगैरे झाली म्हणजे एवढी पब्लिक की तिकडे अंदर जायला भेटलं नाही आम्हाला. सो आता आम्ही हॉटेलला जातो गाईस. आणि आमची आता 11:30 वाजताची ट्रेन आहे. सो सगळ्यात पहिले आम्ही हॉटेलला जातो गाईस. तिथं रेडी वगैरे होतं. जेवण करायला पण जायचं आहे गाईस. सो आम्ही जातो आता. हां बघ मागं त्यानं खूप सपोर्ट केला आहे आम्हाला. गाइड खूप केलं आहे त्यांनी. यूट्यूब पे देख लेना. ओके यूट्यूब पे आ जाएगा. आप भी देखोगे इस नाम से. नाम बघायचं आपलं. गाईज आम्ही हॉटेलला आलो आणि फ्रेश झालो आता आम्ही. आणि आता आम्ही जातो जेवण करायला. जेवण करतो आणि 11 वाजताची आमची आहे ट्रेन. आता लोकेशन चेंज होणार. तुम्हाला माहितीच पडणार की आता कुठे जाणार आम्ही. मॉर्निंगला 7 वाजता पोहोचणार आम्ही. सो डे 9 असा होता. डे 9मध्ये देवस्थान घुमलो खूप आम्ही.
खूप फिरायला गेलो, खूप घुमलो फिरलो, मजा आली. आता आम्ही जेवण करायला जातो. चला खाली जाऊया. बसंती देवी यात्री निवास या हॉटेलमध्ये होतो काही आम्ही. चांगलं हॉटेल होतं, हरिद्वारमध्ये मस्त हॉटेल भेटलं होतं. हे छान होतं, फॅसिलिटी पण चांगल्या भेटल्या होत्या हॉटेलमध्ये. हॉटेलला आलो आहे, दाल खिचडी ऑर्डर केली आहे पप्पानी. आता थांबलो, ह्यो थांबला. हो याची ऍक्टिंग झाली तर चल झालं. स्टार्ट. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही आलो आहे चाय प्यासाठी. याचं रिझन हे आहे की ट्रेनला खूप टाईम आहे, ॲक्च्युली 2 तास बाकी असतो, त्यामुळे आम्ही असंच टाईमपास करत आहे. सो चाय थोडंसं बसून पण आहे. आणि हरिद्वारची हवा कशी लागत आहे पप्पा? मस्त. हरिद्वार के गलियों में चाय. चला गाईस या रूमला बाय बाय करायचं. चला आम्ही रूम चेकआउट केला आहे आणि आता वाजले आहे 10. आमची 11 वाजताची गाडी आहे, ट्रेन आहे. सो आम्हाला स्टेशनला जावं लागेल. सो मम्मी पप्पा खाली येत आहे लिफ्टनं. सो आम्ही निघतो आता स्टेशनसाठी. हे गाईस आता हरिद्वारच्या स्टेशनला आलो आहे बघा. गाईस स्टेशनच्या आता आत आलो आहे. सो उत्तराखंड गाईस एवढं सुंदर आहे ना घुमासाठी, खूप जास्त. कसं वाटलं आज सर तुम्हाला उत्तराखंड? मस्त वाटलं. एवढे आणि स्टेट आपण घुमून आलो. संध्याकाळचं तर स्पेशली भारी वाटलं. तेच निवांत वाटतंय, काय की ते गंगाच्या नदी किनारे बसायला एवढं भारी गार ती वारं, हवा, ती नदी, रिझर्व आणि पाणी गंगाचं. हा ते तर आहे, पूर्ण गारगार पाणी. वारा गाईल गाणी. तर गाईस आता आमची गाडी येणार आहे 11 वाजता आणि आता 10:30 वाजले. अर्ध्या घंट्यामध्ये येऊन जाईल गाडी. सो तुम्हाला उद्या माहिती पडणार की आता उद्या आम्ही कुठे चाललो. सो टूर संपायलाच येतं आता आमचं. सो आता थोडे दिवसच बाकी आहे. आता थोड्या दिवसामध्ये कुठे घुमायला जाणार आहे. आता हे बघा कुठली ट्रिप आहे ते तुम्हाला माहितीच पडणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला आता भेटतो आता आम्ही. गाईस हरिद्वारवरून आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. आता मॉर्निंगला कुठे पोचणार ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. सो उत्तराखंड वगैरे पूर्ण घुमलो गाईस आम्ही, हरिद्वार पूर्ण घुमलो आहे गाईस. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. सो डे 9 असा होता मित्रांनो. आता डे 10 कसा राहणार ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडणार. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. सो मित्रांनो उद्या आम्ही 7 वाजता पोहोचणार. तो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. चला बाय गाईस, गुड नाईट.